बातमी ठाकरे कोत्या मनाचे पद नसताना सुद्धा कोस्टल रोडचं उद्घाटन केलं असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी म्हटलेलं आहे। ठाकरेंनीच नवं टेंडर काढून अदानीकरण केलं असंही फडणवीस म्हणाले आहेत। उद्धव ठाकरे यांचा 40,000 कोटींचा घोटाळा राज ठाकरे यांनीच सांगितलेला आहे असं देखील फडणवीस म्हणाले आहेत। मातोश्रीचं दार ठाकरेंनी बंद केलं असं देखील फडणवीस म्हणाले। आव्हान आहे की तुम्ही मुद्द्यावरती बोला। आम्ही जसं सांगतो मुंबईमध्ये कोस्टल रोड हो हे आम्ही केलेलं आहे। मुंबई महानगरपालिकेच्या 92,000 पर्यंतच्या मुदत 92,000 कोटीच्या मुदत ठेवी हे आम्ही करून दाखवलेले आहे। कशाला अगदी मुख्यमंत्री असताना मेट्रो 2चं लोकार्पण सुद्धा मीच केलेलं आहे। उद्धव ठाकरे कुठल्या संवैधानिक पदावर होते मला सांगा? कुठल्याच नव्हते। अशा पद्धतीचं उद्घाटन करायचा त्यांना अधिकार होता का? नव्हता। तो मला होता, मुख्यमंत्री म्हणून फक्त मला होता। पण मी मोठं मन दाखवलं। हे कोत्या मनाचे लोक नाही होता मी। त्यांना फक्त श्रेय घ्यायचं होतं, त्यांना दाखवायचं होतं की हे मी करतोय। कारण त्यांच्या डोक्यामध्ये नाही याचं कारण नाही, त्याचं कारण होतं की त्यांच्या मनामध्ये 2017चं शल्य होतं। 17ला जेव्हा आम्ही वेगळे लढलो एकमेकाविरुद्ध, त्यांना असं वाटलं की हे भाजपवाल्यांची काय औकात आहे, हे काय माझ्या पुढे लढतील। पण ज्यावेळेस ते 84 आम्ही 82 आलो आणि त्यानंतरही माझा तर महापौर बनत होता, सगळ्यांना माहिती आहे, पण मी सोडला त्यांच्याकरता, तो सोडून दिला। ते शल्य त्यांच्या मनामध्ये होतं। ठीक आहे, माझ्याकडे एक त्यांचा बाईट आहे, मी तुम्हाला एक बाईट दाखवतो। आता तुम्ही त्यांच्यावर प्राइस ठेवलं तर त्यांनी तुमच्यावर एक प्राइस ठेवलंय, ते तुम्ही बघून घ्या। देवेंद्र प्राइस जिंकलोय मी। की उद्धव ठाकरेंचं एक तरी भाषण असं दाखवत की ते विकासावरती बोललेत, मी 1000 रुपये देतो, नको चोराचा पैसा मला नको, चोरलेला पैसा नको। पण देवेंद्र फडणवीस, मी तुम्हाला आव्हान देतोय की तुमचं मोदींपासूनचं तुमचं आणि तुमच्या खालच्या चेला चपाट्यांचं अगदी वर्गाच्या मॉनिटरची निवडणूक असली तरी हिंदू मुस्लिम न करता केलेलं भाषण दाखवा, आम्ही सगळे मिळून तुम्हाला 1 लाख रुपये देतो। जा 1 लाख रुपये तुम्ही आणू शकता त्यांच्याकडनं, माझा प्राइज मनी। माझे नगरपालिकेतले सगळे भाषण आणि महानगरपालिकेच्या निवडणुकीतले मुंबई व्यतिरिक्त सगळे भाषण, या सगळे भाषण काढा, सगळे, एक नाही सगळे। या कुठल्याच भाषणात आपल्याला उल्लेख दिसणार आहे फक्त आणि फक्त विकासावर मी बोलतो। मुंबईत यांच्याकरता उत्तर द्यावं लागतं मला। आता प्लीज तुम्हाला माझी विनंती आहे, कारण तुम्ही तटस्थ आहात, पत्रकार हा कोणाच्या बाजूचा नसतो। माझ्या भाषणांचे तुम्हाला मी पूर्ण संच देतो, तुमच्या चॅनलने दाखवल्यात लाईव्ह, त्यातले 2-3 भाषणं त्यांना दाखवा। माझे 1 लाख रुपये प्लीज मला आणून द्या, प्लीज आणून द्या, तुम्ही आणून द्या, त्यांच्याकडनं 1 लाख रुपये मला आणून द्या। माझा स्पष्ट आरोप आहे की महाराजांनी सुरत स्वराज्यासाठी लुटली होती, त्या इंग्रजांना मदत करणाऱ्यांच्या व्यापाऱ्यांच्या त्या हे होत्या आणि स्वराज्यासाठी लुटली होती। हे मुंबई लुटतायत, इंग्रजांपेक्षा जास्त भयानक पद्धतीने मुंबई लुटतायत आणि मुंबईच्या सगळ्या गोष्टी मुंबई बाहेर नेऊन मुंबईला भिकारी करतायत। पहिली गोष्ट तर माझा या गोष्टीला आक्षेप आहे की शिवरायांनी सुरत लुटली। शिवरायांनी कधीच सुरत लुटली नाही, शिवराय लुटारू नव्हते। सुरतवर त्यांनी स्वारी केली, स्वराज्याचा जो खजिना त्या ठिकाणी औरंगजेबाच्या लोकांनी किंवा मुलांनी लुटून नेला होता। पत्र लिहून त्यांनी सांगितलं आमचा खजिना आहे आणि तो वापस आणलेला आहे। त्यामुळे पहिल्यांदा शिवरायांना लुटारू म्हणणारे कोण आहेत? हे काय शिवरायांचे अनुयायी आहेत? पहिल्यांदा माझा त्याला आक्षेप आहे। दुसरं, मुंबई कोणी लुटली हो मला सांगण्याची आवश्यकता नाही। रात्र वैरायची आहे, गाफील राहू नका, आजूबाजूला लक्ष ठेवा। ज्या प्रकारचं आता राजकारण सुरू आहे आणि मुंबईवरती ज्या प्रकारचा डोळा आहे, मतदार याद्या आणि याच्यातनं जे सुरू आहे याच्यावरती लक्ष ठेवावं। आपल्या आजूबाजूला कोण मतदार खरे आहेत खोटे आहेत याच्यावर देखील तुमचं लक्ष असणं गरजेचं आहे। ही येणारी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक ही शेवटची महानगरपालिकेची निवडणूक असेल। जर आपण गाफील राहिलो तर हातातनं गेली म्हणून समजा आणि त्याच्यानंतर जे थैमान सुरू होतील या लोकांचे ते मग ते कोणालाच आवरता येणार नाही। मराठी माणसाच्या अस्तित्वाची लढाई नाही, मराठी माणसाचं अस्तित्व औरंगजेब संपवू शकला नाही तर कोण संपवू शकणार आहे? कोणीच संपवू शकत नाही आणि कोणाचा प्रयत्नही नाही आहे। बघा, हा मराठी माणूस अख्ख्या देशावर राज्य करणारा अटकेपार झेंडे लावणार आहे। त्यामुळे या निवडणुकीमध्ये मुळामध्ये ठाकरे बंधूंना असं वाटतंय की या निवडणुकीत त्यांचं अस्तित्व पणाला लागलेलं आहे।
या निवडणुकीतला पराभव आधीच खाली जात असलेल्या त्यांच्या पक्षांना त्या ठिकाणी एक त्यांची जमीन संपून जाईल, त्या पक्षांची जमीन राहणार नाही ही त्यांना भीती आहे. ही काही मराठी माणसाच्या अस्तित्वाची लढाई नाही. मराठी माणूस हा मजबूत आहे आणि मुंबई मराठी माणसाची, मुंबई महाराष्ट्राची, जोपर्यंत चंद्र आणि सूर्य आहे हे सत्य आहे, त्याला कोणी हात लावू शकत नाही. आणि म्हणून मला असं वाटतं की हे जे काही पोस्टर्स आहेत ते स्वतःचं अस्तित्व वाचवण्याचे पोस्टर्स आहेत. दरवाजे उघडे उघडतील. म्हणजे तुम्ही त्यांना चहाला बोलवणार नाही. जेवायला बोलवीन. की त्यांनी बकवास करणं बंद करावं, मातोश्रीला बदनाम करण्याचं बंद करावं, कौटुंबिक बदनामी आमची बंद करावी. जी कौटुंबिक बदनामी कधी कोणाची केलेली नाही, माझ्याकडे माहिती असून सुद्धा मी केली नाही आणि मी करणार नाही. मी काय मागितलं होतं? मला मुख्यमंत्रीपद नव्हतं मागितलं, शिवसेनेसाठी, कारण मी बाळासाहेबांनी दिलेलं वचन होतं. जर तुम्हाला समोर खड्डा आहे हे सांगणारे मित्र गमावलात, आता खड्ड्याच्या रस्त्यात चाललेत तुम्ही. मातोश्रीचं दार त्यांनी बंद केलं होतं, मी नव्हतं केलं. मी फोन करत होतो. एकनाथ शिंदे, मिलिंद नार्वेकर हे सगळे याचे साक्षीदार आहेत. ते साधे फोनवरही बोलायला तयार नव्हते. मी एकच गोष्ट सांगतो की आता मुंबईकरांच्या हृदयाचे दरवाजे माझ्याकडला उघडले आहेत. मुंबईकरांच्या हृदयाचे दरवाजे माझ्याकरता उघडले आहेत. आता दुसऱ्या कोणीही दरवाजा उघडण्याची लालसा मी करत नाही. रेमडेसिवीरचा घोटाळा केला, बाकी सगळं सोडू द्या. कफनचा घोटाळा केला, बॉडी बॅगचा घोटाळा, आणि बॉडी बॅगच्या घोटाळ्याचा आरोप असलेल्या यांच्या माजी महापौराने आत्ता ॲफिडेव्हिट जे दाखल केलं त्यात ती केस देखील लपवली. हा एक नवीन घोटाळा आहे. त्यामुळे मुंबई कोणी लुटली, आणि मी म्हणत नाही, आत्ता मला तुम्ही आधी सांगितलं असतं तर मी राज ठाकरेंचाच व्हिडिओ लावला असता, ज्या व्हिडिओमध्ये राज ठाकरेंनी हिशोब दिला आहे की उद्धव ठाकरेंनी कशी मुंबई लुटली आणि कसे 40,000 कोटी रुपये घरी नेले. राज ठाकरेंनी म्हटलं, मी नाही म्हटलं, त्यांचाच व्हिडिओ आहे. त्यामुळे खरे मुंबईचे लुटारू कोण हे मुंबईकरांना माहिती आहे, आणि म्हणून त्याचा जबाब मुंबईकर या ठिकाणी मागणार आहे.